नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम या कार्यक्रमाच्या नवीन भागामध्ये. आज आपण एका नव्या कवयित्रीला भेटणार आहोत. तिचं स्वतःचं एक चॅनल आहे युट्यूबवरती, गावगोष्टी नावाचं, जे आता तिने रिनेम केलं आहे मधुराणी रमेश नावाने. सो आपण भेटणार आहोत मधुराणी साळुंखे यांना. त्या मराठीमध्येही लिहितात, इंग्लिशमध्येही लिहितात. त्यांचं वाचन खूप सारं आहे. त्यांना त्या खूप साऱ्या कविता त्यांनी त्यांच्या चॅनलवरती प्रेझेंट केलेल्या आहेत. त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान आहे. चला आपण त्यांना भेटूया, त्यांच्याशी गप्पा मारूया. सो लेट स्टार्ट गप्पा टप्पा विथ हॅशटॅग पोएट्स ऑफ इंस्टाग्राम विथ मधुराणी. हाय मधुराणी, कशी आहेस तू? मी मजेत, तुम्ही कशा आहात? आम्ही एकदम मस्त. तो आमच्या प्रेक्षकांना तुझं इंट्रोडक्शन देतेस? हो नक्कीच. माझं नाव मधुराणी साळुंखे. मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय आणि आता मी एका बँकमध्ये जॉब करते. कवितेची आवड मला लहानपणापासून होती. मुळात पुस्तकांची आवड होती लहानपणापासून. तर मी खूप वाचत असायचे आणि असं वाटायचं की कधीतरी आपल्याला पण असं लिहिता येईल का. आणि मी जेव्हा 10वीला होते तेव्हा मी एका क्रिएटिव्ह रायटिंगच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि तेव्हा मला नॅशनल लेवलचा बक्षीस मिळाला होता. तो तेव्हापासून मला असं थोडा कॉन्फिडन्स आला की हा आपण लिहू शकतो आणि तेव्हापासून मी लिहित राहिले. ऑफकोर्स मध्ये इंजिनिअरिंगच्या ड्युरेशन मध्ये हे सगळं मागे पडलं होतं हॉबीज. पण करोनाच्या काळामध्ये मी परत एकदा कविता वाचायला सुरुवात केली आणि लिहायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूबवर माझ्या कविता पोस्ट करत असते. इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनल, मी युट्यूब चॅनलचा तुमच्या चॅनलचा सबस्क्रायबर होतो. खूप व्हिडिओ बघितलेले आहेत. तिथूनच आपली ओळख झाली. तो ते चॅनल आता पुन्हा रेग्युलर कधी सुरू होईल? कारण मी तुझ्या जे प्रेझेंटेशन आहे कवितेचं त्याचा रिअली फॅन आहे. तो ते कधी सुरू होईल पुन्हा? लवकरच पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये मी परत एकदा कविता पोस्ट करायला चालू करणार आहे. मध्ये काही पर्सनल इमर्जन्सीजमुळे मी पोस्ट करू शकत नव्हते, पण आता परत सुरू करायचा विचार आहे. ओके, त्याच चॅनल पासून सुरुवात करूया. त्या चॅनलवरची सर्वात जास्त व्ह्यूज घेतलेली कविता कोणती आहे? ती सादर केली सुरुवातीला तर बरं होईल. हो नक्कीच. आपल्या सगळ्यांचे लाडके कवी सौमित्र, त्यांची एक कविता आहे, तिच्या मिठीत तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. ही खूप प्रसिद्ध कविता आहे आणि मला असं वाटलं की मी त्या कवितेला उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा मुलीच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये. आणि त्या कवितेला युट्यूब चॅनलवर खूप चांगले व्ह्यूज मिळाले. ती कविता मी आता तुमच्या समोर सादर करते. तुझ्या मिठीच्या उभेवर माझा हक्क नाही, तुझ्या मिठीच्या उभेवर माझा हक्क नाही, नाही म्हणता दिल्या तुला खोल जखमा काही. तुझ्या मिठीच्या उभेवर माझा हक्क नाही, नाही म्हणता दिल्या तुला खोल जखमा काही. तुझ्या माझ्या जागांवर मी पुन्हा पुन्हा जाते, तुझ्या माझ्या जागांवर मी पुन्हा पुन्हा जाते, हरवलेले काही क्षण पुन्हा शोधू पाहते. विसर विसर विसरून सुद्धा तुझी आठवण छळते, विसर विसर विसरून सुद्धा तुझी आठवण छळते, माझी ही व्यथा त्याच्या फक्त मला कळते. आई म्हणते काळासारखं दुसरं औषध नाही, आई म्हणते काळासारखं दुसरं औषध नाही, तुझ्या मिठीच्या उभेवर माझा हक्क नाही. त्या दिवशी तिच्यासोबत तुला जाताना पाहिलं, त्या दिवशी तिच्यासोबत तुला जाताना पाहिलं, मनासोबत डोळ्यांमध्ये कच्च काहूर दाटलं. तुझ्यासोबत माझं नसणं अजून खरं झालं, तुझ्यासोबत माझं नसणं अजून खरं झालं, आठवणींच्या पुराने मला पुरतं वाहून नेलं. तुझ्या सोबतीचं सुख माझ्या नशिबी नाही, तुझ्या सोबतीचं सुख माझ्या नशिबी नाही, तुझ्या मिठीच्या उभेवर माझा हक्क नाही. मला तू विसरलास असं काल कळलं, मला तू विसरलास असं काल कळलं. खरं सांगू, पहिल्यांदाच डोळ्यातून पाणी नाही गळलं.
तिच्याच सोबत बांधावीस तू मनामधली घरं. नशिबापुढे झुकावं लागतं एवढं मात्र खरं. तुझ्या सुखाच्या आड मी कधीच येणार नाही. नाही म्हणता दिल्या तुला खोल जखमा काय. धन्यवाद. वा वा, सुंदर सुंदर. थँक्यू थँक्यू थँक्यू. तो या कविता रायटिंगची सुरुवात कुठून झाली? तू सांगितलं की तू 10th ला कंटेंट, नॅशनल कंटेंट कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला, पण फ्रॉम वेअर इट स्टार्टेड? कधी पहिली कविता आठवते का तुला? हो, मला आठवतंय. मी पहिलीत असतानाच बरीच पुस्तकं वाचायला चालू केली होती आणि मी दुसरीत असताना पहिली कविता लिहिली होती. सो म्हणजे ती बॉर्न अर्थातच रायटर्स आहे. नाही माहित नाही, पण मी प्रयत्न केला होता दुसरीत असताना आणि ती कविता माझ्या अजून लक्षात आहे आणि माझ्या वा. भावंडांचा तो मला चिडवायचा विषय आहे. कविता काही फार छान नव्हती, पण मला आठवते. ऐकायला आवडेल आम्हाला. ठीक आहे. ऑफकोर्स दुसरीतल्या मुलीची कविता आहे आणि तेव्हा मला असं पऱ्यांच्या गोष्टी वगैरे वाचायला खूप आवडायच्या आणि मग त्याच्यावरच मी कविता लिहिली होती. पऱ्यांचे विश्व आगळेच असते. पऱ्यांचे विश्व आगळेच असते, लहानांशिवाय ते कोणालाच न कळते. पऱ्यांच्या विश्वात मुलेच असतात. पऱ्यांच्या विश्वात मुलेच असतात, मोठ्या माणसांना द्वारपाल रोखतात. अभ्यासाला तेथे बंदी असते. अभ्यासाला तेथे बंदी असते, खेळायला तेथे मोकळीक असते. पऱ्यांच्या विश्वात मी जाईन का? आईचा मार परी वाचवेल का? वा 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 वा, सुंदर आहे. याच्या स्वतःच्या व्यथेला कवितेतून वाचा फोडणं तेव्हापासून चालू आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. तर तू तुझ्या चॅनलवरची कविता ऐकवलीस आम्हाला. ओके, सौमित्र सरांची कविता होती. तुझी आवडती कविता कोणती आहे तुझ्या चॅनल? माझी सगळ्यात आवडती कविता आहे नाधो महानोरांची एक कविता आहे जी पावसाळ्यावर आहे, जी अतिशय सुंदर आहे. मला ती सादर करायला आवडेल. ओके. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले. घनगर्द सावल्यांनी आकाश व्यापलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी. चिडकावा संथ येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले. घरट्यात पंख मिटले. झाडात गर्द वारा. गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे. आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांज वेळी. रानात एक कल्ली सुनसान सांज वेळी. डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य दावी. केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना. राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले. क्या बात आहे, क्या धन्यवाद बात आहे. धन्यवाद. पावसाळ्यावरून आठवलं, प्रत्येक कविता काही ना काही तरी आवडता एक फॉर्म असतो, विषय असतो. तुझा आवडता विषय कोणता आहे? माझा असा काही विषय नाहीये, पण हा मला अष्टाक्षरी इंदिरा संतांची खूप आवडते. ज्या फॉर्मॅटमध्ये 8 अक्षरं असतात प्रत्येक ओळीत. त्या इंदिरा संतांच्या कविता मला खूप आवडतात. त्या फॉर्मॅटमध्ये लिहायला मला आवडतं. विषय मला असं वाटतं की कवितेला विषयाचं बंधन नसावं. आपण प्रत्येक गोष्टीवर कविता लिहिली पाहिजे. राजकारणावर लिहिली पाहिजे, स्वतःच्या आयुष्यावर लिहिली पाहिजे, दुःखावर लिहिली पाहिजे, सुखावर लिहिली पाहिजे. काय असतं की जेव्हा मला असं स्वतःला वाटतं की आपण लिहितो स्वतःसाठी हे खरं आहे, पण आपल्या कवितेत जेव्हा लोकांना त्यांचं सत्य सापडतं तेव्हा ती कविता त्यांची होऊन जाते आणि तेव्हा त्यांना ती कविता आवडायला लागते. सो त्यामुळे प्रत्येक विषयावर माणसाने लिहिलं पाहिजे.
मग असा एखादा विषय आहे का जो फार रेअर आहे आणि तू त्या विषयावरती लिहिलेस काहीतरी? अम, माझ्या आयुष्यावर लिहिलेला रेअर विषय वजन. वजनावर आणि खाण्यावर मला मी एके दिवशी कविता लिहिली होती. ती मला सादर करायला आवडेल. ओके. कधी कधी येते मनात असे खूप, कधी कधी येते मनात असे खूप, करू वजन कमी, सोडून देऊ तूप. भात डाळीवरचे करू कमी प्रेम, जोर बैठकांचा करू आता नेम. नाश्त्याला आता नको दहीवड, नाश्त्याला आता नको दहीवडे, घरी आणू 4 ओटमीलचे पुढे. माझ्या मनात सज्जना नको पाहू तू वळून, माझ्या मनात सज्जना नको पाहू तू वळून. वडापावची गाडी गेली जरी जवळून, पाणीपुरीची गा व्यर्थ मोह माया, पाणीपुरीची गा व्यर्थ मोह माया. तिच्या नादे लागून किती वाढली ही काया. चॉकलेट केक आता नको खाऊ, चॉकलेट केक आता नको खाऊ, आईस्क्रीम कडे नको बरे पाहू. बंद पहा केले बाहेरचे खाणे, बंद पहा केले बाहेरचे खाणे, बारीक होईपर्यंत उपाशी राहणे. उठून सकाळी व्यायामही केला, उठून सकाळी व्यायामही केला, दुपारच्या पुरणपोळीने घातकी हो केला. पहिल्याच दिवशी नियम मोडला, पहिल्याच दिवशी नियम मोडला, उपवासाचा निश्चय लगेच सोडला. वजनाची चिंता आता सोडून या दिली, वजन काट्यासोबत बरी अपुली दुरी. वा वा वा. खूप छान. माझ्या बायकोनेही सांगितलं आता अर्ध्या तासापूर्वी वजन कमी कर म्हणून. ते काय होत नाही बाबा आपल्याने. तुझे जे कविता आहेत म्हणजे जे चॅनल ती खूप 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 पाहिली असेल, मी माझे खूप कमेंट्स असतील, लाईकी आहेत, तो मी खूप व्हिडिओज पाहिलेत. तर त्याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप आवडते की तुझे प्रेझेंटेशन, कवितेचं प्रेझेंटेशन. तो मला असं विचारायचं होतं ज्या कवितेच्या प्रेझेंटेशन साठी तू काही वर्कशॉप केलेस की ते अवगत स्वतःहून आले की काही प्रयत्न वेगळे केलेस की ते म्हणजे जन्मजातच तसे आहेत ज्याकडे की तू ती सादर करू शकते? मी जेव्हा लहान होते तेव्हा मी खूप वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये भाग घ्यायचे. आणि तेव्हा जेव्हा मी वक्तृत्व स्पर्धांच्या मध्ये भाग घ्यायचे तेव्हा प्रेझेंटेशन हा त्याचा महत्वाचा भाग असतो. सो तुमचं भाषण किती चांगलं लिहिलेलं असलं तरी जोपर्यंत तुम्ही ते एक्सप्रेशनच्या सोबत आणि प्रेझेंटेशनच्या सोबत जोपर्यंत ते सादर करत नाही तोपर्यंत तुमचा विषय लोकांपर्यंत पोहोचत नाही. मी एकाच सुरात जेव्हा एखादी गोष्ट वाचून दाखवता, म्हणून दाखवता, तेव्हा लोकांचं अटेन्शन त्याच्याकडे राहत नाही. सो मला याचा सराव होता पहिल्यापासून. आणि मला असं वाटतं की शब्द चाखत चाखत आपण कविता सादर करा. म्हणजे जेव्हा एखाद्या कवितेमध्ये शांत हा शब्द येतो, ठीक आहे, तर त्या शांत शब्दामध्ये किती शांती आहे ते तुमच्या आवाजातून जेव्हा पोचतं त्या मग ओळीकडे लोकांचं लक्ष अधिक वेधलं जातं. आणि म्हणून मग मी जेव्हा प्रेझेंटेशन करायचे, आधी जेव्हा करायचे तेव्हा मी आरशासमोर उभं राहून तयारी करायचे आधी. आणि माझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन मधून माझं सुख, दुःख, वेदना, आनंद हे प्रेझेंट झालं पाहिजे याच्यासाठी मी ट्राय करायचे. आणि मग ते आपोआपच हळूहळू तो स्वभावाचा भाग होत गेला. तो त्याच्या मागे ही कारण परंपरा आहे. मला वाटतं तू आय एम नॉट रॉंग वैभव जोशी सरांसोबत सुद्धा तू कविता सादर केली होती. हो हो, तेव्हा मी केली होती सादर. खूप थ्रिलिंग होता. मी ऍक्च्युली त्या कार्यक्रमासाठी स्पेशली पुण्याला गेले होते. काय झालं की रेडिओ मिर्चीचं त्यांनी एक स्पर्धा घेतली होती रेडिओ मिर्चीवाल्यांनी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कविता पाठवायच्या होत्या. आणि मी माझी कविता जेव्हा पाठवली त्यांच्याकडून मला फोन आला की तुम्ही ही कविता सादर करायला रेडिओ मिर्चीमध्ये याल का पुण्याला. मी जाणार नव्हते, पण माझी मैत्रीण म्हणाली की अशी संधी परत परत येत नाही आणि तू नक्की जा. आणि म्हणून मी गेले. आणि संध्याकाळचा कार्यक्रम होता.
सो त्या दिवशी मला पुण्यात राहावं लागलं, पण तो अनुभव खूप समृद्ध करणारा होता. मी माझ्या बाबांनी मला जाताना सांगितलं होतं, की तू कविता सादर करायला चालली आहेस हा एक भाग आहे. पण त्याही पेक्षा वैभव जोशी यांना काय सांगायचंय ते तू ऐकायला जा. आणि खरंच त्यांनी जे भाषण दिलं त्याच्यामध्ये त्यांनी कवितेच्यासाठीच्या ज्या टिप्स दिल्या त्या खूपच महत्वपूर्ण होत्या आणि मला त्याचा खूप फायदा झाला. त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कविता लिहिता म्हणजे तुम्ही फक्त कविता वाचल्या पाहिजेत असं नाही, फक्त कविताच वाचल्या पाहिजेत असं नाही. तुम्ही प्रत्येक प्रकारची पुस्तकं वाचली पाहिजे, तुमचं वाचन समृद्ध केलं पाहिजे. जेवढं तुम्ही वाचणार तेवढं तुमच्या लिखाणात येणार. एखादी उपमा, एखादी उत्प्रेक्षा तुम्हाला जी एखाद्या कवितेतून मिळेल त्याही पेक्षा जास्त चांगलं वर्णन तुम्हाला एखाद्या गद्य पुस्तकातून सुद्धा मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकांचं वाचन खूप ठेवा. दुसरी गोष्ट, तुम्ही खूप लिहित राहा. त्यांनी सांगितलं की मी पहिल्या वर्षी जेव्हा कविता लिहायला लागलो तेव्हा मी 3,000 कविता लिहिल्या होत्या एकाच वर्षात. आणि नंतर त्याच्यातली एकही कविता त्यांनी त्यांच्या पुस्तकात घेतलेली नाहीये, कारण त्या कविता त्यांच्या हिशोबाने फार चांगल्या झालेल्या नव्हत्या. आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जे लिहिता ते तुम्ही फायनल ड्राफ्ट म्हणून सेव्ह करता, तर तसं नाही करायचं. याला अजून चांगलं कसं करता येईल, कवितेच्या सोबत तुम्ही वेळ घालवा. तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवा एका कवितेच्या सोबत आणि मग ती कविता अजून अजून इम्प्रूव्ह होत जाते, अजून अजून बेटर होत जाते आणि मग तुम्ही फायनली एक चांगले कवी होऊ शकता. सो खूप समृद्ध करणारा अनुभव होता. माझी कविता तर मी सादर केली, त्यांना आवडली असं त्यांनी सांगितलं खरं, पण त्यांच्याकडून जे शिकायला मिळालं ते खूप मौलिक होतं. कोणती कविता होती आठवते? हा, मी ती कविता सादर केली होती की सगळं जुनं नसतं बरं सोनं. ती कविता मी सादर केली होती. पुस्तकांवरून आठवलं मला मला कळतंय की तू खूप पुस्तकं वाचली असतील. तुला आवडती पुस्तकं कोणती आहेत आणि मला जर तू रेकमेंड करायचं असेल तर कोणती पुस्तक रेकमेंड? नक्कीच. सो माझी 2 आवडती पुस्तकं, जगातली सगळ्यात आवडती पुस्तकं आहेत रामायण आणि महाभारत. मी खूप व्हर्जन्स वाचलेत रामायण महाभारताचे. म्हणजे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ऑथरनी आपल्या आपल्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये रामायण महाभारत लिहिलंय. तर ते मला वाचायला खूप आवडतं. प्रत्येक वेळेस त्याच्यात प्रत्येक कॅरेक्टरच्यासाठी त्यांची स्वतःची बाजू असते आणि त्याच्यामुळे आणि पुन्हा त्यांचा प्लॉट सुद्धा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे मला रामायण आणि महाभारत ही प्रचंड आवडणारी पुस्तकं आहेत. मी वाचते ते आनंदासाठी. ज्ञानग्रहण वगैरे हे सगळं आहेच. पण मी जे वाचते ललित लेखन मुख्यतः मी वाचते, ज्याच्यामध्ये माणसाच्या स्वभावाचे जे कंगोरे आहेत ते उलगडणारं लेखन तुम्हाला ललित लेखनातून मिळतं. म्हणजे पु ल देशपांडे असं म्हणतात की शून्याला भागत बसणारी मंडळी काय करायचे, फिलॉसॉफर वाचून तुम्ही काय करणार, पण जेव्हा तुम्ही लेखक वाचता तेव्हा तुम्हाला तीच गोष्ट एका फ्रेम मध्ये मिळते आणि मग तुम्ही ते जास्त, कारण गोष्टी ज्या आहेत माणसांच्या त्या जास्त इम्पॅक्टफुल असतात. बरोबर, तुम्ही एखादा जर फक्त नियम वाचला तर तो तुम्हाला कदाचित लक्षात नाही राहणार, पण तुम्ही जर एखादी कथा वाचली तर त्या कथेमधून जो येणारा बोध आहे तो कायमचा तुमच्या मनामध्ये इम्पॅक्ट करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणसाने वाचायलाच हवी तशी काही पुस्तकं आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की पु ल देशपांडे तुम्ही नक्की वाचा. पु ल देशपांडेंची सगळी पुस्तकं वाचा, कारण त्याच्यामध्ये काय आहे की एक जीवनाकडे बघण्याचा निकोप दृष्टिकोन पुलंच्या लेखनातून डेव्हलप होतो. आणि पुलंनी कविता स्वतः लिहिलेल्या नाहीये, पण मला जी कवितेची आवड लागली ती पुलंच्यामुळेच लागली, कारण त्यांच्या लिखाणामध्ये कवितेच्या ओळी अशा त्या त्यांच्या लिखाणाचा धागा होऊन येतात आणि त्याच्यामुळे मला पुलंच्या लिखाणातून असं वाटलं की जर मला पुलंसारखं लिहायचंय तर मला सुद्धा कविता वाचायला हव्यात. आणि मग त्याच्यातून मी कविता जास्तीत जास्त शोधायला लागले, वाचायला लागले. म्हणजे मी निबंध जेव्हा शाळेत लिहायचे तेव्हा निबंधाच्या मध्ये आपल्याला कवितेच्या ओळी लिहायच्या असतात, राईट. सो मी त्याच्यासाठी पुस्तकं चाळली आणि त्याच्यातून मी कवितेच्या ओळी ज्या आहेत त्या जॉट डाऊन केल्या. तर माझ्याकडे अशी वही आहे, अजूनपर्यंत आहे, जी मी 10वीला बनवली होती, जी मला निबंधांच्या मध्ये लागणाऱ्या ओळींचा मी त्याच्यामध्ये संग्रह करून ठेवला होता.
पुलंचं अपूर्वाई हे पुस्तक वाचा. पुलंचं पूर्व रंग हे पुस्तक वाचा. गाठोडं नावाचं एक पुस्तक आहे. जावे त्यांच्या देशा हे पुस्तक आहे. ही पुस्तकं तुम्ही नक्की नक्की वाचा. दुसरं शब्द सौंदर्य, मराठी भाषा किती सुंदर आहे, किती तरल आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल तर वि.स. खांडेकरांचं वनदेवता हे पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये इतकं तरल आहे मराठी, इतकी सुंदर, इतकी नाजूक भाव व्यक्त करण्यासाठी किती समर्थ आहे, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर वि.स. खांडेकरांची पुस्तकं वाचायला हवी. आणि कवींच्या बाबतीत म्हणायचं तर मी तर खूप सारे कवी वाचले. बाभो बोरकर झाले, इंदिरा संत झाल्या, नारायण सुर्वे झाले, त्याच्यानंतर मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, सुरेश भट, अशी खूप कवी आहेत की ज्यांची पुस्तकं जी आहेत ती तो खजिना आहे जो आपण, मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत नेणं हे आपलं कर्तव्य आहे. मला असं वाटतं की सध्या काय झालंय की बरीचशी मुलं इंग्रजी माध्यमात जातात आणि मग त्यांना मराठी वाचनाची फारशी आवड नसते. तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे ज्याच्यातून लोक, म्हणजे तुम्ही युट्यूब चॅनल चालवता, मीही चालवते, मला असं वाटतं की हा जो ठेवा आलेला आहे आपल्यापर्यंत मराठी साहित्याचा, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. जेव्हा ते जाऊन आपली जी पुढची पिढी आहे ती जेव्हा जाऊन या कविता ऐकेल आणि मग त्यांना क्युरिओसिटी निर्माण होईल, कुतूहल निर्माण होईल की अरे अजून काय लिहिलंय, अजून कुठे मला काही वाचायला मिळेल, आणि मग ते जाऊन स्वतः वाचतील. कारण हा खजिना इथे, जसं आता ज्ञानेश्वरी हा खूप सुंदर ग्रंथ आहे, पण आताची पिढी ते वाचत नाही. का वाचत नाही? कारण त्यांच्यासाठी ते अवघड होऊन बसलंय, त्यांच्यासाठी ते बोजड झालं. म्हणून तो अशा पद्धतीने लोकांपर्यंत आणला पाहिजे जेणेकरून त्यांना कळेल त्याच्यातलं सौंदर्य काय. ज्या सौंदर्याने, ज्या साहित्याने आपल्याला एवढा आनंद दिला तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा आताचा डिजिटल मीडियम आहे, लोकांच्या मध्ये तेवढा काय म्हणतात पेशन्स राहिलेला नाहीये पुस्तकं वाचण्या एवढा, म्हणून युट्यूब चॅनलच्या थ्रू जेव्हा त्यांच्यापर्यंत हे कॉन्टेंट पोहोचेल तेव्हा त्यांना कुतूहल निर्माण होऊन ते अजून वाचायला सुरुवात करतील. मला असं वाटतं की त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. याच विषयावरती म्हणालीस की रामायण आणि महाभारत हे सर्वात आवडते ग्रंथच आहे, पुस्तक आहे ज्यातून आपल्याला तुला आवडणार आहे. आपल्या मध्ये काही असे कॅरेक्टर्स असतात ते आपल्याला फार आकर्षित करतात. असे काही तुझे कॅरेक्टर्स आहेत का जे त्याच्याबद्दल तुला आपल्याकडे त्यांच्याकडे अट्रॅक्शन असतं, त्यांच्यात काहीतरी लिहावंसं वाटतं, त्यांच्याबद्दल वाचावंसं वाटतं, असं कोणतं कॅरेक्टर आहे का? तुम्ही फिक्शनल कॅरेक्टरच्या बद्दल म्हणताय की रिअल लाईफ कॅरेक्टर? फिक्शनल नाही, आपल्या ग्रंथांमधले कॅरेक्टर्स, महाभारतातले कॅरेक्टर्स, रामायणामधले कॅरेक्टर्स किंवा अशी. कृष्णाबद्दल वाचायला कोणाला आवडत नाही? कृष्णाबद्दल एक प्रचंड आपल्याला अट्रॅक्शन असतं, कारण तो युगपुरुष, युगंधर आहे आणि तो महाभारताचा नायक आहे, हातात शस्त्र न घेतलेला नायक आहे. आणि कृष्ण आणि राधेच्या कथांनी तर खूप साऱ्या कवींना असंख्य विषय पुरवले, आणि त्याच्यामुळे मला कृष्णाबद्दल वाचायला खूप आवडतं. पूर्ण पुरुष आहे, रामापेक्षाही जास्त कॅरेक्टर कृष्णाचं मोहक आहे. तो संगीतज्ञ आहे, तो नर्तक आहे, तो लढवय्या आहे, तो वादक आहे, तो राजनीती तज्ञ आहे. त्याच्यामुळे कृष्णाच्या कॅरेक्टर बद्दल ती प्रचंड एक मोहिनी मनावर बसलेली आहे जी खूप अट्रॅक्ट करते. दुसरं कॅरेक्टर जर म्हणायचं झालं, पुलंच्या व्यक्ती आणि वल्लीमधले जे कॅरेक्टर्स आहेत, जे फिक्शनल कॅरेक्टर्स आहेत, पण असं वाटतं की आपण त्यांना खरोखर मध्ये भेटलोय. त्याच्यामध्ये एक नंदा प्रधान कॅरेक्टर आहे, त्याच्यामध्ये तो नावाचा एक कॅरेक्टर आहे ज्या माणसाला काही नावच नाहीये, सगळेजण त्याला तो म्हणूनच ओळखतात. हे दोन कॅरेक्टर्स खूप असे मनात रुतून बसलेले कॅरेक्टर्स आहेत. नंदा प्रधान हे कॅरेक्टर असं आहे की आपण जेव्हा लहानपणी हे वाचतो, आपण काय माहितीये
ज्या स्टेजमध्ये आपण त्या गोष्टी वाचत असतो ना, त्याचा कमी अधिक परिणाम आपल्या मनावर होत असतो. जेव्हा तुम्ही लहानपणी एखादी गोष्ट वाचता, तुमचं मन जास्त संवेदनशील असतं आणि त्यावेळेस तुम्ही जे काही वाचता त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. सो मी लहानपणी वाचलं होतं. मी 6वी-7वीला असताना नंदा प्रधान वाचलं होतं. त्या कॅरेक्टरचं काय विशेष आहे, की एखाद्या व्यक्तीकडे सगळं काही असून सुद्धा जेव्हा त्याच्याकडे काहीच नसतं, म्हणजे पैशाने विकत घेणारी सगळी सुख आहेत एखाद्या माणसाकडे आणि तरीही तो माणूस सुखी नाही, तरीही तो माणूस दुःखी आहे. तर त्या माणसाची वेदना पु ल अशा पद्धतीने मांडतात ना, की आपल्याला असं वाटतं की या माणसाला आपण कधीतरी भेटलोय आयुष्यात, आपण खरंच भेटलोय. आणि म्हणून मला ते कॅरेक्टर खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. पण आता जे ओपन माईकला आपण एकत्र गेलो होतो तिथे तुम्ही एक कविता सादर केली. आणि त्यातलं एक वाक्य होतं जे प्रशांत सुद्धा माझ्या बाजूला बसला होता, त्याला तर ते फारच आवडलं. ते अप्रतिमच होतं. ते वाक्यांची ती ओळ जी होती ती अश्वत्थामाबद्दल होती. आठवतंय का? हो ते हो कसं हो सुचलं? ते फार कमी लोकांना असं माहिती असेल की स्टोरी, त्याच्या मागची स्टोरी आणि ती ओळ जर आठवत असेल तर सांगितलं, सादर केली तर बरं होईल. हो, ती कविता होती की सगळं जुनं नसतं बरं सोनं. आणि त्याचा कॉन्टेक्स्ट हा होता की आपण म्हणतो की पूर्वी सगळं चांगलं होतं आणि आता मात्र जग बिघडलंय, आता कलियुग आलंय आणि आता आपल्या सगळ्यांचं जे नीतिमत्ता आणि चांगुलपणा जो आहे तो लयाला चाललेला आहे, असं एक जनरल टोन असतो. जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसंच आपण अजून मागे वळून बघत राहतो आणि आपल्याला असं वाटतं की पूर्वी सगळं चांगलं होतं आणि आता काही चांगलं नाहीये. तर त्या विषयावरची ती कविता होती. तर जनरली मला त्याच्यामधून हे हायलाईट करायचं होतं. ती ओळ अशी होती की पूर्वी म्हणतात लोक सगळं स्वस्त होतं, रुपयाला 12 शेर दूध होतं, तरीही अश्वत्थाम्याच्या नशिबी का असे पिठाची वाटी, शेकड्याच्या हिशोबात पगार आणि महिन्याच्या शेवटी जीव येई मेटाकुटी, असं ते वाक्य होतं. लोक असं म्हणतात की पूर्वी सगळं स्वस्त होतं, पूर्वी आपल्याला खूप कमी पैशामध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळायच्या. पण तसं बघायला गेलं तर द्वापार युगामध्ये जेव्हा महाभारत घडलं तेव्हा सुद्धा गरीब अश्वत्थाम्याला दूध म्हणून पीठच दिलं जायचं. तर जसं मी सांगितलं की महाभारत हे माझं आवडतं पुस्तक आहे, तो त्याच्यामधले जे रेफरन्सेस आहेत मला असं वाटतं की आपल्या सध्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा ते रेफरन्सेस आपण घेऊ शकतो. कारण महाभारत हे असं पुस्तक आहे, असं म्हणतात की जे महाभारतात नाही ते जगात नाही आणि जगात जे काही आहे ते सगळं महाभारतात आहे. तसं त्या काळात सुद्धा जेव्हा कृष्ण पृथ्वीवर सदेह वावरत होता, जेव्हा देव पृथ्वीवर सदेह वावरत होता, तेव्हा सुद्धा एका गरीब माणसाच्या मुलाला दूध म्हणून पीठच प्यावं लागत होतं. मला असं सांगायचं की जर त्या काळात ही परिस्थिती होती, असं ती परिस्थिती आहेच. तेव्हा काही फार चांगलं नव्हतं, तेव्हा सुद्धा श्रीमंत आणि गरीब हा भेद होताच. मला हे सांगण्यासाठी मला असं वाटलं की मी ते उदाहरण द्यावं, म्हणून ते कवितेमध्ये आलं होतं. प्रेम कवितांबद्दल बोलूया का? हो, नक्की. जर तुला सिलेक्ट करायचं असेल एखाद्या प्रोग्राम मध्ये प्रेम कविता किंवा विरह कविता, हा तुझ्याकडे ऑप्शन आहे, तर तू कोणता विषय निवडशील आणि कोणती कविता सादर करशील? मला प्रेम कविता, जेव्हा विरह असतो तेव्हा त्याच्यामध्ये प्रेम असतंच आणि जेव्हा प्रेम होतं तेव्हा कधी ना कधी विरहही नशिबी येतोच. असं नाही की तो कायमचाच विरह असावा, पण कधी कधी काय म्हणतात टेम्पररी विरह सुद्धा असू शकतो आणि जेव्हा तो विरह आपण सहन करतो तेव्हा प्रेम नॅचरली वाढतं. तर मला असं वाटतं की प्रेम कविता आणि विरह कविता अशा वेगळ्या करता येत नाही, त्या एकाच भावनेचा भाग आहेत असं मला वाटतं. कोणती कविता सादर करशील आता? ठीक आहे, मी दोन्ही कविता सादर करेन, एक प्रेम कविता सादर करेन आणि एक विरह कविता सादर करेन. आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत. मधुराणी सोबतच्या गप्पा
आपण पुढील भागात कंटिन्यू करू. आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. व्यक्ती असं म्हणते, एकदा म्हणतो थांब बना, मग हवे ते मागना. सारे तुझेच होते, सारे तुझेच होते, आहे अन राहीलही. सारे तुझेच होते, आहे अन राहीलही. हे रूप रंग अन वय आहे पण जाईलही. उष्ण श्वासातली आग होईल बघणारास, त्या आधीच मजला सांगना. एकदा म्हणतू थांबना. तिचा रंग शृंगार तर व्याकुळ काळा होतो. संध्येचा रंग शृंगार घन व्याकुळ काळा होतो. तो हात सोडवून घेतो तेव्हा जीव रिक्तसा होते. शांता शेळके म्हणजे मराठीमधली सरस्वती. त्यांनी कित्येक गाणी लिहिली, कविता लिहिल्या. पडताळात एक गाठोडे आहे, पडताळात एक गाठोडे आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेलेशाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. थँक्यू जॉईन केल्याबद्दल. थँक्यू सो मच.